नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत। अगदी सोपी आहे। जास्त तामझाम न करता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपण कढई गरम करायची। त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। 2 कांदे पातळ लांब उभे चिरून घेतलेत आणि त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकल्यात। 1-2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं। त्यामध्ये 1 ते 1.5 इंच अद्रकचे तुकडे टाकायचे। 2 टोमॅटो चिरून घ्यायचे, ते पण ॲड करायचे। छान परतवून घ्यायचं। नरम होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। 2 हिरव्या वेलच्या, 1 हिरवी मिरची टाकलेली, तसंच 1 ते 1.5 इंच दालचिनी टाकलेली आहे। तसंच इथे थोडंसं 1 टेबलस्पून ओलं खोबरं टाकलेलं आहे। ओलं खोबरं स्किप करू शकतात। आणि थोडंसं मीठ टाकून छान मसाला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा, शिजवून घ्यायचा। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्या आणि 2 वाट्या पाणी टाकून आहे ना छान शिजू द्यायचं, नरम होऊ द्यायचं। आणि हा मसाला आहे ना थंड करून आहे ना वाटून घ्यायचा आहे मसाला मिक्सरमध्ये। पण पाणी ॲड करायचं नाही आहे। टोमॅटोचं जे पाणी आहे त्याच्यातच मसाला बारीक करून घ्यायचा। तर दालचिनी आणि खडे मसाला तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता। मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं। वाटण तयार आहे। आपण कढई गरम केलेली, त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकायचं। त्यामध्ये थोडंसं 1 टेबलस्पून बटर टाकलेलं आहे। पनीरचे काही पीसेस क्यूब्स करून घेतलेत आणि थोडंसं चिमूटभर मीठ, 1 टीस्पून लाल तिखट टाकून हे पनीरचे तुकडे छान असे फ्राय करून घ्यायचे आणि बाजूला प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये अजून तेल टाकायचं, आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे म्हणून। त्याच तेलात तेल थोडंसं वाढवून त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं फोडणीला आणि पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे। 2 टीस्पून आपण लाल तिखट टाकायचं। लाल तिखट आपल्या आवडीनुसार। दालचिनीचे आणि खडे मसाले आपण जे काढले ते ॲड केलेले आहेत। तेजपत्ता टाकलेला आहे। थोडी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। 2 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, तसंच 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे। 1 टीस्पून आपण साखर टाकलेली आहे। यामुळे छान भाजीला चव येते, बॅलन्स होते चव। आणि छान असा मसाला टाकून आहे ना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं मंद गॅसवरती। आणि एका साईडला थोडंसं गरम पाणी करायला ठेवायचं, म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। ग्रेव्ही आपल्याला पातळसर किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार। तर मसाल्याला ग्रेव्हीला तेल सुटण्यासाठी थोडंसं चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे। अर्धवट झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घेतला, त्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ते सुद्धा कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार अजून गरम पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। आपण जे पनीरचे पीस तळून घेतलेले आहेत ना ते ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि 5 ते 10 मिनटं, साधारण 10 ते 12 मिनटं छान असं मंद गॅसवरती ग्रेव्ही उकळू द्यायची। मीठ टाकायचं। तर मी इथे थोडं मीठ करून टाकले, जसं मसाल्यामध्ये पनीर फ्राय केलं त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेले आहे। तर तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार आणि चवीनुसार मिठाचं प्रमाण तुम्ही वापरू शकता। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। आपली भाजी छान अशी तयार आहे। तुम्ही गरमागरम फुलक्याबरोबर, भाताबरोबर, पोळीबरोबर किंवा लच्छा पराठ्याबरोबर खाऊ शकता। तर आजची रेसिपी एकदम सिंपल आणि सोपी आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हे सबस्क्रिप्शन एकदम फ्री असतं, बेल आयकॉन प्रेस करणंसुद्धा फ्री असतं। चला तर पटकन आता सबस्क्राईब करून घ्या चॅनल आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।